नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शंकर वडणे आपलं सर्वांचं स्वागत करतो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये। आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कशन करणार आहे 2011, 13 आणि 17 मध्ये आरटीओ एएमआय मेन्ससाठी जे क्वेश्चन आले होते त्याचं टॉपिक वाईज डिटेल डिस्कशन फॉर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग सब्जेक्ट। तर बघूया, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग बद्दल जेव्हा डिस्कशन करणार आहे आपण, तेव्हा हा सेक्शन बी मधला सब्जेक्ट आहे आणि सेक्शन बी हा कंपल्सरी सेक्शन नाही आहे, पण मित्रांनो सेक्शन ए मध्ये तुम्ही थर्मोडायनेमिक्स आणि आयसी इंजिन किंवा ऑटोमोबाईल इंजिन्स हा टॉपिक सेक्शन तुमचा कंपल्सरीमध्ये आहे। थर्मोडायनेमिक्स तुम्हाला 40 मार्क्ससाठी आणि आयसी इंजिन किंवा ऑटोमोबाईल इंजिन्स हा 30 मार्क्ससाठी, तर 70 मार्काचा सिलेबस तुम्ही कंपल्सरीमध्ये प्रिपेअर करताय। तर याचा कन्सेप्ट पूर्ण बेसिक थर्मोडायनेमिक्सची यूज केलेले आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे माझं सजेशन असं आहे की सेक्शन बी ला प्रेफरन्स द्या सेक्शन सी पेक्षा। पण एखाद्याला सेक्शन सी सोपा वाटत असेल तर तो सेक्शन सी ला पण प्रिपेअर करू शकतो, नो डाऊट, राईट। पण सेक्शन बी जर प्रिपेअर केला तर सेक्शन ए चे पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला यूज होतील सेक्शन बी मध्ये। तर डिस्कशन करूया या रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वरती। टोटल 10 क्वेश्चन आहेत। क्वेश्चन नंबर 131 टू 140 हे 10 क्वेश्चन टोटल, एक क्वेश्चन 2 मार्कला आहे, तर टोटल 20 मार्क्ससाठी हा सिलेबस आहे। तर आता याच्यामध्ये सिलेबस जो दिलेला आहे आयोगाच्या सिलेबसमध्ये तुम्ही पाहिलं तर हा सिलेबस मेन्शन केलेला आहे। तर सिलेबसमध्ये जवळपास तुम्हाला 5 पॉईंट मेन्शन केलेले आहेत। तर 5 पॉईंट जे मेन्शन केलेत तो 100% सिलेबस मेन्शन केलेला आहे। बाकीच्या टॉपिक सारखं किंवा बाकीच्या सब्जेक्ट सारखं हिडन सिलेबस याच्यामध्ये खूप कमी भेटतो। त्याच्यामुळे मित्रांनो या टॉपिकवरती 100% स्कोर करण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। 20 पैकी 20 मार्क घेण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत स्टुडंटसाठी, राईट। आणि एक सिंपलचा सब्जेक्ट आहे, डिटेलमध्ये डिस्कशन केलं तर पहिला आणि दुसरा टॉपिक जे होत रेफ्रिजरेटर आणि हीट पंप। तर मित्रांनो तुम्ही सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये सेकंड लॉचे 3 डिव्हाइस बघितलेत, इंजिन, रेफ्रिजरेटर आणि हीट पंप। त्याच्यामधलाच हा रेफ्रिजरेटर आणि हीट पंप म्हणजे हे सेकंड लॉचे डिव्हाइसेस आहेत आणि ज्याच्यामध्ये वर्क कंझ्युम केलं जातं, तर राईट। तर ह्या रेफ्रिजरेटर आणि हीट पंप बद्दल तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे आणि त्याचा सीओपी कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, कारण इंजिनला इफिशियन्सी असते आणि रेफ्रिजरेटर आणि हीट पंप जे वर्क कंझ्युमिंग डिव्हाइस आहेत त्यांना सीओपी असतो, राईट। तर यांचा सीओपी कसा कॅल्क्युलेट करायचा आणि दोघांच्या सीओपी मधलं रिलेशन काय आहे याच्याबद्दल पण डिस्कशन करावं लागणार आहे आणि ते ऑलरेडी तुम्ही थर्मोडायनेमिक्स मध्ये पण केलेलं आहे, या सब्जेक्टमध्ये पण करायचं आहे आणि याच्यावरती पण क्वेश्चन पडलेले आहेत, प्रत्येक वर्षी क्वेश्चन पडतोय, त्यामुळे डिटेलमध्ये डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो थर्ड टॉपिक जो आहे तो वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल। मग वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये व्हीसीआर सायकल यूज करत असताना कुठले कुठले डिव्हाइसेस यूज केले जातात, जसं की कॉम्प्रेसर आहे, कंडेन्सर आहे, त्यानंतर थ्रोटल वॉल आहे, त्यानंतर इव्हापोरेटर आहे। तर ह्या चारही डिव्हाइसचं ऑलरेडी तुम्ही अनालिसिस केलेलं असतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स फॉर फ्लो प्रोसेसेस, त्यालाच तुम्ही म्हणताय स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन। तर स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन मध्ये ऑलरेडी आपण चारही डिव्हाइसचं थ्रोटल वॉल काय असतो, कंडेन्सर काय असतो, इव्हापोरेटर काय असतो, त्यानंतर कॉम्प्रेसर काय असतो याचं अनालिसिस केलेलं आहे। तेच अनालिसिस आणखी एकदा डिटेलमध्ये या टॉपिकमध्ये बघायचं आहे आणि सायकल काय असते, सायकल पीव्ही डायग्रामवरती, टीएस डायग्रामवरती आणि मोलियर चार्टवरती म्हणजे एचएस डायग्रामवरती काय असते ते पण गोष्टी बघायचं आहे। आणि मित्रांनो मग जेव्हा व्हीसीआर सायकल बघताय 3 प्रकारचे व्हीसीआर सायकल बघायचे तुम्हाला, एक सुपरहिटेड व्हीसीआर सायकल, एक स्टँडर्ड व्हीसीआर सायकल आणि एक वेट व्हीसीआर सायकल। मग याचं डिझाईन कशा प्रकारे करणं, कॅल्क्युलेशन पार्ट जास्त करायचं नाहीये तुम्हाला, पण त्याच्या मागच्या बेसिक गोष्टी बघायच्या, जसं की कंडेन्सर प्रेशर वाढवला तर सीओपी वरती इफेक्ट काय होईल, इव्हापोरेटर प्रेशर कमी केला तर सीओपी वरती इफेक्ट काय होईल, सुपरहिटिंग केला, सुपरहिटिंग इव्हापोरेटरच्या बाहेर केला किंवा इव्हापोरेटरच्या मध्ये केला तर सीओपी वरती काय चेंजेस होतील, या सर्व गोष्टीबद्दल डिटेल डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला टॉपिक दिलेला आहे वेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम। मग वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम मधला कोणता डिव्हाइस रिप्लेस केलाय जेणेकरून कॉम्प्रेस न करता आपण वेपरला ॲब्सॉर्ब करू, राईट। मग कोणता डिव्हाइस रिप्लेस करून नवीन कोणता डिव्हाइस इंट्रोड्यूस केलेला आहे याच्याबद्दल डिस्कशन करणं गरजेचं आहे आणि दोघांमध्ये बेटर कोणता आहे आणि दोघांमध्ये सीओपी मध्ये काय डिफरन्स आहे आणि दोघांमध्ये सीओपी कोणाचा चांगला असेल याच्याबद्दल पण डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे। त्याचसोबत याच्यामध्ये सोलार एनर्जी किंवा सोनार एनर्जी वापरून सनची एनर्जी वापरून आपण जेव्हा वेपर ॲब्सॉर्प्शन करणार आहे तो सोनार रेफ्रिजरेशन सिस्टम किंवा सोनार वेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम काय असेल त्याच्याबद्दल पण डिस्कशन करणं खूप गरजेचं पडतं। त्यानंतर मित्रांनो जेव्हा नेक्स्ट टॉपिक आहे रेफ्रिजरंट्स। आता या रेफ्रिजरेटरमध्ये कोणते रेफ्रिजरंट्स वापरले, त्यांचे केमिकल फॉर्म्युलाज काय आहेत आणि तो केमिकल फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा, मग त्याच्यामध्ये केमिकल फॉर्म्युला डिराईव्ह करत असताना रिलेशन्स काय आहेत, ह्या सर्व गोष्टीबद्दल डिस्कशन करणं गरजेचं आहे। आणि केमिकल कुठलाही रेफ्रिजरंट असेल त्या प्रॉपर्टीज काय आहेत याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे, कारण मित्रांनो हा टॉपिक खूप छोटासा टॉपिक आहे आणि नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितले तुम्ही खूप जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये, त्यामुळे छोटासा टॉपिक आहे, खूप डिटेलमध्ये प्रिपरेशन करणं गरजेचं आहे। आणि या सब्जेक्टमध्ये सर्वात जास्त वेटेज असणारा टॉपिक म्हणजे सायकोमेट्री अँड एअर कंडिशनिंग। मग सायकोमेट्रिक चार्ट आणि एअर कंडिशनिंग एकाच टॉपिकमध्ये आपल्याला कंबाईन करून बघायचं आहे। जेव्हा आपण सायकोमेट्री बद्दल डिस्कशन करतोय त्याच्यामध्ये आपल्याला सायकोमेट्रीमध्ये आपल्याला डिस्कशन करावं लागणार आहे
स्पेसिफिक ह्युमिडिटी काय असते, रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते, ड्राय बल्ब टेम्परेचर, वेट बल्ब टेम्परेचर किंवा ड्यू पॉईंट टेम्परेचर काय असतो, ह्यांचे रिलेशन काय आहेत वेगवेगळ्या कंडिशनला. जर एखाद्या पर्टिक्युलर रिलेटिव्ह ह्युमिडिटीला कोणता टेम्परेचर जास्त असतो, कोणता सर्वात लहान असतो, याच्याबद्दल डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर वेट बल्ब डिप्रेशन काय असतो याच्याबद्दल पण डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो लागलीच त्याच्यामध्ये आपल्याला सायकोमेट्रिक चार्ट काय आहे, आणि सायकोमेट्रिक चार्टवरती कुठल्याही रेफ्रिजरेशनच्या बुकमध्ये तुम्हाला सायकोमेट्रिक चार्ट भेटून जाईल. तर त्याच्यावर बऱ्याच लाईन असतात, खूप कॉम्प्लिकेटेड चार्ट दिसतो. मग त्या लाईनचं मिनिंग काय, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, कर्व ड्रॉ केला, इन्क्लाइन लाईन ड्रॉ केली, तर या लाईनला काय म्हणतात, ह्या सर्व गोष्टीला आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासोबत ह्या सायकोमेट्रिक चार्टमधला ह्युमनसाठी कम्फर्ट झोन कोणता आहे, जेणेकरून आपण एअर कंडिशनिंग करू शकू. राईट, ह्युमन बिईंगसाठी एअर कंडिशनिंग करायचं असेल तर आपल्याला कम्फर्ट झोन कोणता आहे, जसं की ड्राय बल्ब टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असेल आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी हा 50% असेल, तर तो ह्युमनसाठी बेस्ट कम्फर्ट झोन म्हणतो आपण. राईट, मग त्याच्या आसपासचा एरिया त्यासाठी आपल्याला एअर कंडिशनिंग करायचं आहे. राईट, मग एअर कंडिशनिंग करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये समर एअर कंडिशनिंग कसं करायचं, विंटर एअर कंडिशनिंग कसं करायचं, या गोष्टीबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. आणि मित्रांनो सायकोमेट्रिक चार्टवरती व्हेरियस सायकोमेट्रिक प्रोसेसेस काय आहेत, जवळपास 10 प्रोसेसेस बघायचे आपल्याला. सेन्सिबल हिटिंग असेल, सेन्सिबल कुलिंग असेल, ह्युमिडिफिकेशन असेल, डिह्युमिडिफिकेशन असेल, अशा आपल्याला टोटल 10 सायकोमेट्रिक प्रोसेसेस बघायचे आहेत. आणि प्रत्येक प्रोसेसेसला मग प्रत्येक पॅरामीटर जे पण ड्राय बल्ब टेम्परेचर असेल, वेट बल्ब टेम्परेचर असेल, ड्यू पॉईंट टेम्परेचर असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, स्पेसिफिक ह्युमिडिटी आहे, एखाद्या प्रोसेससाठी एखादी प्रोसेस फॉलो केल्यानंतर या सर्व पॅरामीटरवरती इफेक्ट काय होतात, कोणता चेंज होतो, कोणता इन्क्रीज होतो, कोणता डिक्रीज होतो, याच्यावरती खूप फेमस क्वेश्चन आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. तर तो सर्व 10 ते 10 प्रोसेस आपल्याला एकदम डिटेलमध्ये प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कूलिंग करायचं आहे किंवा हिटिंग करायचं आहे, तर आपल्याजवळ कूलिंग कॉईल पाहिजे, हिटिंग कॉईल पाहिजे. मग कूलिंग कॉईल आणि हिटिंग कॉईलमध्ये कॉन्टॅक्ट फॅक्टर काय असतो आणि बायपास फॅक्टर काय असतो, याच्याबद्दल पण चर्चा करणं खूप गरजेचं आहे या टॉपिकमध्येच. राईट, त्याच्यानंतर आपण हीट रिमूव्ह करताय तर कोणती हीट रिमूव्ह करताय, सेन्सिबल हीट लोड आहे की लॅटेंट हीट लोड आहे, याच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे. आणि टोटल हीट लोड काय असतो आणि सेन्सिबल हीट फॅक्टर काय असतो, ह्या सर्व पॅरामीटरला डिफाईन करायचं या टॉपिकमध्ये. कारण हा खूपच जास्त नंबर ऑफ क्वेश्चन विचारतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. तुम्ही जर नंबर ऑफ मार्क बघितले तर खूपच जास्त क्वेश्चन पडतात त्याच्यावरती. राईट, आणि त्याच्यानंतर रेफ्रिजरेशनचे व्हेरियस ऍप्लिकेशन्स काय आहेत, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग कुठं कुठं वापरला आहे. राईट, घरामध्ये करायचं आहे, कारमध्ये करायचं आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये करायचं आहे, तर त्या ऍप्लिकेशन बेसिसवरती पण क्वेश्चन येऊ शकतात, कारण प्रत्येक वर्षी एक एक क्वेश्चन आलेला आहे. राईट, तर अशा प्रकारे टोटल 10 क्वेश्चन प्रत्येक वर्षी तुमच्या सिलेबसमध्ये असतील. तर आपण एक व्हिडिओ याच्यावरती असा घेऊन येऊया की कुठल्याही वर्षाचे एक 10 क्वेश्चनचा एनालिसिस करूया. राईट, आणि डिटेल एनालिसिस आणि डिटेल सोल्युशन पाहूया. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.